विश्रांतीनंतर ग्राउंड झिरोमध्ये पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे रोजगार हमी योजनेसंदर्भात। पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरांना भटकंती करावी लागते। यामुळे कुटुंबापासून कधी दूर जावं लागतं। अशात राज्य शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांना आता गावामध्ये सुरुवात झाली आहे। उन्हाच्या प्रखरतेत अंगाची काहिली होत असली तरी पोटासाठी शेकडो मजूर हातात फावडे घमेले घेऊन रोजगार हमी योजनेच्या कामावर हजेरी लावतात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये मागील 1 महिन्यापासून रोजगार हमी योजनेचं काम सुरू असल्याने 8000 मजुरांना काम देण्यात आलंय। या मजुरांना आज रोजगार हमी योजनेच्या 273 रुपये रोजंदारीने काम मिळत आहे। यामुळे गोरगरिबांना कुटुंबांना आपल्या संसाराचा गाडा चालवणं सोपं झालंय। पाऊस नाही, पाणी नाही, काही नाही। आम्हाला शेतीमुळं काम नव्हतं। आम्हाला रोजगार हमीचं आता काम मिळालं आमच्या मंत्र्यामुळं। आता आम्हाला इतके दिवस काम आता होतं शेतामध्ये, आता संपून गेलं। आता इथून पुढे आम्हाला बसून होतं। आम्हाला आता सगळे भूमिहीन लोक आहेत, आम्ही काय करायचं म्हणून आम्हाला आमच्या मंत्र्यामुळं आम्हाला काम मिळालं। पैठण तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेची विविध यंत्रणांमार्फत वैयक्तिक सिंचन, विहीर, मातोश्री पाणंद रस्ते, जनावरांसाठी गायगोटे, वृक्ष लागवड आदी 635 कामं सुरू आहेत। या कामांवर 8000 मजूर काम करीत असल्याची माहिती या विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे। पैठण तालुक्यामध्ये यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्यामुळे शेतात शेतकरी आणि शेतमजुरांना फारसं काम राहिलेलं नाही। परिणामी मजुरांच्या हाताला काम मिळणं आवश्यक असताना रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या विविध यंत्रणांमार्फत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्यानुसार तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेची 635 कामं सुरू आहेत। मला 2 मुलं आहेत, ते ऊसतोडीला जातात। आम्हाला शेत नाही, काय नाही, आम्ही मंजुरी आहेत। आम्हाला त्या ऊसतोडीमध्ये काही भागत नाही। पाऊस नाही, पाणी नाही। कितीक वर्षानं रोजगार हमी नव्हती आमच्या गावाला, आता रोजगार हमी काढली। ग्रामपंचायतला आम्ही 10-12 महिला गेलोत, मग त्याने आमचा ठराव घेतला, मग रोजगार हमी काढली साहेबांना। मग त्याच्यामुळे आम्ही रोडवर कामाला आलोत। मग आम्हाला 1500-1600 रुपये भेटू राहिले। त्याच्यामुळे आमचं पोट जगायला लागलं। माझ्या मुलाला एकाला 4 पोरी, एकाला 3 आहेत। मग आमचं भागन कसं? आम्हाला शेत नाही, काय नाही, आम्ही भूमीहीन आहेत। मग आम्ही करायचं कसं? आमचं त्याचं होत नाही भागन। मग त्याच्यामुळे आम्ही रोजगार हमीला आलोत। त्याच्यामुळे आम्हाला सरपंचानं आम्हाला कामाला लावलंय। माझ्या घरात मी काम करते, एकटीच आहे मी घरामध्ये। मला 2 मुलं आहेत, त्याच्यामध्ये मला असं घरामध्ये काम करणारं कोणी नाहीये। मी भूमिहीन आहे, मला शेती नाहीये आणि त्यात मी अडाणी। आमच्या घरात गावात काही काम नव्हतं, सरपंचांनी काम काढलं। मागील महिन्यापासून मी इथं कामाला येते, रोजगार हमी मध्ये कामाला येते। मुलांचं शिक्षण, मुलगा 10वीला आहे, एक 8वीला आहे। परिसरामध्ये हाताला काम नसल्यामुळे मजुरांना भटकंती करावी लागत होती। याकरता पालकमंत्री संदीपान भुमरे यांची तालुक्यातील सरपंच तसेच उपसरपंच यांनी भेट घेऊन गावातील मजुरांना गावातच काम मिळावं अशी मागणी केली। तात्काळ गावामध्ये पाणंद रस्ते मंजूर करून त्यांना निधी उपलब्ध करून देण्यात आला। त्यामुळे तालुक्यातील 8000 मजुरांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला। अजून 15 दिवसामध्ये मजुरांची या संख्येमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। सध्या मजुरांना प्रतिदिन 273 रुपये मजुरी देण्यात येत असल्याने आठवड्यातील 6 दिवसांचं मस्टर भरल्यानंतर 1638 रुपये मजुरी मजुरांच्या खात्यावर जमा होते। पूर्वी महात्मा गांधी रोजगार हमीच्या काळामध्ये मजुरांना 248 रुपये रोजंदारी भेट मिळत होती। तसेच निधी लवकर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक मजूर हे रोजगार हमी कामावरती येण्यास टाळाटाळ करत होते। परंतु मंत्री संदीपान भुमरे या रोजंदारीमध्ये त्यांनी नवीन तरतूद करून रोजंदारी 25 रुपयाने वाढवली आहे। त्यामुळे ही मजुरी थेट मजुरांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय देखील घेतलाय। त्यामुळे मजुरांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झालेली आहे। हाताला काम नसल्यामुळे कुटुंब चालवणं कठीण होतं, परंतु रोजगार हमीमधून आपल्याला काम मिळाल्याने आपल्याला हक्काचा रोजगार उपलब्ध झालेला आहे। त्यामुळे आपली कामासाठी होणारी वणवण भटकंती थांबली असून बऱ्यापैकी रोजंदारी आपल्याला मिळते असं आता मजूर सांगतायत। गाडी चालक मी परगावाला जावं लागत होतं मला पहिलं स्टार्टिंगला
तर आता गावामध्ये पैठण तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेचं अंतर्गत काम चालू झालेलं आहे, त्यामुळं मी माझ्या परिवारासहित रोज सकाळी कामाला जातो. आम्हाला काही कुठं कामं नव्हते आणि आमचं गाव म्हणजे एकदम मुरमा गाव म्हणजे खेडगाव आहे. यामुळं आमच्या गावाला पाणी नाही, आमच्या गावाला कामं धंदे नव्हते. तर कसं तरी आमच्या गावाला सरपंचाने मुरमा गाव या गावामध्ये काम रोजगार हमीचे आणलेले आहेत. म्हणून कसे तरी 100 खान लोक इथं काम करतात आणि मंत्रिमंडळातून सुद्धा हे काम आमच्या इथं आणलेलं आहे आमच्या इथल्या सरपंचाने. म्हणून इथं कसे तरी 100 लोक काम करतात आणि पोट भरतात. 1 ते 1.5 महिन्यापासून पाऊस कमी असल्यामुळं आमच्या गावातील काम कोणते नव्हते. जेवढ्यातल्या लोकांनी मागणी केली की इथं काहीतरी काम सुरू करा, म्हणून सारे लोकांना असं सांगितलं. म्हणून संदीप आमजी भुमरे साहेबांनी इथं काम मंजूर केले आहेत रोजगार हमीचे. इथं लोकसंख्या 100 ते 85 लोक इथं हजर आहेत. 1 ते 2 महिन्यापासून कामच सुरू नव्हते ना, ज्वारी गहू बाजरी असं काहीच पीक नव्हतं, म्हणून इथं भरपूर संख्या आहे. हाताला काम नसल्यामुळे हे मजूर भटकंती करत होते. त्यामुळे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची तालुक्यातील सरपंच आणि उपसरपंचांनी भेट घेतली. गावातील मजुरांना गावामध्येच काम मिळावं अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर तात्काळ गावामध्ये पाणंद रस्ते मंजूर करण्यात आले, त्यांना निधी उपलब्ध करून दिला गेला. त्यामुळे तालुक्यातील 8,000 मजुरांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला. अजून 15 दिवसामध्ये मजुरांची ही संख्या वाढण्याची देखील शक्यता आहे. सध्या मजुरांना प्रतिदिन 273 रुपये इतकी मजुरी देण्यात येते. आठवड्यातील 6 दिवसांचं मस्टर भरल्यानंतर 1,638 रुपये इतकी मजुरी या मजुरांच्या खात्यावर जमा होतीये. यापूर्वी महात्मा गांधी रोजगार हमीच्या कामामध्ये मजुरांना 248 रुपये इतकी रोजंदारी मिळत होती. तसंच निधी लवकर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक मजूर हे रोजगार हमी कामावर येण्यासच टाळाटाळ करत होते. परंतु मंत्री संदीपान भुमरे यांनी या रोजंदारीमध्ये तरतूद करून 25 रुपयांनी रोजंदारी वाढवली आणि तसेच ही मजुरी थेट मजुरांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मजुरांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. हाताला काम नसल्यामुळे कुटुंब चालवणं कठीण होतं, परंतु रोजगार हमीमधून आपल्याला काम मिळतं. आता आपल्याला हक्काचा रोजगार उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे आपली कामासाठी होणारी जी वणवण आहे, जी भटकंती आहे, ती थांबली असून बऱ्यापैकी रोजंदारी आपल्याला मिळते असं मजूर सांगतायत. तर याच संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे. पाहुयात. यंदा मराठवाड्यामध्ये सुरुवातीपासूनच जे आहे पावसाने दांडी मारली. त्यामुळे जर बघितलं तर मराठवाड्यातील मजूर जे आहेत छत्रपती संभाजीनगर MIDC असेल पुणे असेल या भागामध्ये आता कामासाठी पायलन वाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये तब्बल 8,000 मजुरांना जे आहे रोजगार हमीमधून आता रोजगार उपलब्ध झाला आहे. त्या तरुण लोकांना आता हक्काचा रोजगार मिळाला असल्याने आता त्यांना आपल्या कुटुंबाचा संसाराचा गाडा चालवणं आता सोपं झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक मजूर जे आहे ते आता थेट आता परराज्य देखील आता कामासाठी गाठत आहे. मात्र आता त्या मजुराची कोंडी आता रोजगार हमीमुळे थांबली आहे. त्यामुळे आता रोजगार हमीतून अनेक जणांना जे आहे हक्काचा रोजगार उपलब्ध झाल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र. ग्राउंड झिरो मध्ये आज इतकंच. पाहत रहा जय महाराष्ट्र.